पुण्यातील फोटोग्राफी प्रेमींसाठी एक खास संधी. फोटोग्राफी सोसायटी या पुणेच्या रौप्य महोत्सवानिमित्त PSP स्पेक्ट्रम विशेष अंकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला ट्रॅव्हल्स व लँडस्केप फोटोग्राफर सुहास आसनीकर, फाईन आर्ट फोटोग्राफर व माजी अध्यक्ष सुनील कपाडिया, बर्ड फोटोग्राफर H सतीश, स्मार्ट फोटोग्राफी मॅगझिनचे चीफ टेक्निकल एडिटर रोहिंतन मेहता, तसेच प्रोडक्ट फोटोग्राफर विकास शिंदे आणि मॅगझिनच्या संपादिका दर्पणा आटले यांची उपस्थिती लाभली. यासोबतच ट्रॅव्हल्स आणि ॲडव्हर्टायझिंग, फाईन आर्ट, लँडस्केप, बर्ड, वाईल्डलाईफ आणि स्ट्रीट फोटोग्राफीसारख्या विविध विषयांवर खास व्याख्यान आणि स्लाइड शोचं आयोजन करण्यात आलं. जाणून घेऊ आपण या कार्यक्रमाच्या निमित्त. मैं सुनील कापड़िया, फाउंडर मेंबर और ऑलमोस्ट फाउंडर प्रेसिडेंट PSP का था. आज PSP को 25 साल होने को आए. बहुत खुशी हो रही है क्योंकि 12 अगस्त 2001 में PSP का जन्म हुआ था और हर माँ बाप को ऐसा लगता है कि उसका बेटा 25 साल का हो जाए तो क्या होता है. इतनी खुशी होती है. और एक संस्था को, जैसे फोटोग्राफी की संस्था है, उसको 25 साल तक निभाना और आगे बढ़ाना ये कोई कम बात नहीं है. मैं फ़िलहाल जो कमेटी मेंबर्स है उनको कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ. मैं फरीद शेख अमीर, बचपन से फोटोग्राफी में शुरू था. फिर मैंने फोटोग्राफी में देखा कि बहुत फोटोग्राफर्स है पुणे में, लेकिन उन लोगों को फ़ोटोग्राफी के लिए कोई मार्केट नहीं है, जैसे कोई म्यूज़ियम नहीं है ताकि वो देख सके कि भाई पहला कैमरा कैसे था, बीच में कैमरे कैसे हो गए, उसका जो ट्रांसफॉर्मेशन हो गया क्या, वो मैंने कलेक्ट करके रखा हूँ मेरे बचपन से ही. जो पहले कोडैक का था, ये 1880 में बना हुआ, वो कैमरे से लेकर आज हैसलब्लाड 13 चल रहा है मार्केट में, वो भी मेरे कलेक्शन में मैंने रखा है ताकि लोग अदना न रह जाए कि भाई ट्रांसफॉर्मेशन कैसे हुआ फोटोग्राफी का. इसी तरह अगर PSP मैगज़ीन छापते रही तो लोगों को और भी इंकरेजमेंट होगा कि भाई वाकई फ़ोटोग्राफी क्या चीज़ है. मैंने देखा PSP के मेंबर्स में इतना ही प्यार और मोहब्बत है. इट इज़ लाइक अ जॉइंट फैमिली. मुझे कोई फ़र्क नहीं पर लगा इन लोगों में, इनके प्यार में, इनकी मेहनत में, इनके संस्कार में. अगर ऐसे और 25 साल करेंगे तो मैं बोलता हूँ कि PSP वर्ल्ड के अंदर नंबर 1 होगा. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि ये PSP इसी तरह भाईचारे में रहे, इसी तरह प्यार मोहब्बत में रहे और इसी तरह लोगों को प्रोग्रेस कराते रहे. I feel very proud to say that I am part of this Photographic Society of Pune, which has completed 25 years of yeoman service to the art of photography in India. And I am also feel proud to see these members have grown to a next level in photography as art photographers, because every time I see their images in All India salons, international salons, our members contest and all, I feel very happy that new age photographers are blooming like anything. So this is a very good sign in the field of art of photography. So I wish, under the guidance of such kind of very senior members and eminent artists of India, I hope to see that
Photofix Society of India completes 100 years in the future. नमस्कार, मी संजय वायचळ फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेचा अध्यक्ष म्हणून बोलतो आहे. आज आमच्या संस्थेचा 25वा वर्धापन दिन आहे आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की आज या दिवशी मला हे या पदावरनं मी काही काम करू शकतो आहे. आज आम्ही या निमित्ताने एक स्पेक्ट्रम म्हणून नावाचं क्वार्टरली मॅगझिन आम्ही चालू केलं आहे. त्याचं आज प्रकाशन झालं आहे आणि हे दर 3 महिन्यांनी फोटोग्राफीविषयी आपण माहिती सगळ्यांना व्हावी असं मॅगझिन प्रकाशित करणार आहोत. आज त्याचा पहिल्या अंकाचं प्रकाशन झालेलं आहे. हार्ड कॉपी आणि डिजिटल कॉपी म्हणून ते आमच्या वेबसाईटवर अवेलेबल असेल सगळ्यांना फ्री ऑफ चार्ज. तर असेच काही उपक्रम आम्ही या वर्षभर करत राहणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. जॉईनिंगबद्दल काय सांगायचं? जॉईनिंगबद्दल काही आहे का आपल्या याच्यात सध्या काही? आता जॉईनिंगसाठी आपण खास डिस्काउंटेड ऑफर दिलेली आहे की जे आम्ही 1500 रुपये वर्षाला असायचे ते आम्ही 3000 रुपयात 3 वर्षाची मेंबरशिप देतो. प्लस स्टुडंटसाठी 500 रुपयात आम्ही त्यांना मेंबर करून घेतो की त्यांना ज्यायोगे त्यांना ह्या सगळ्या उपक्रमांची माहिती होईल. याचा फायदा काय काय होईल सर लोकांना? मुख्य म्हणजे आपण जे PSPचे जे वेगवेगळे कार्यक्रम्स असतात, म्हणजे आपले दर गुरुवारी आम्ही भेटत असतो. दर गुरुवारी काहीतरी लेक्चर, स्लाईड शो किंवा असं काहीतरी माहितीपर कार्यक्रम असतो. दर महिन्यातून एक आउटिंग असतं, एक कॉम्पिटिशन असते. प्लस आता 17 तारखेपासून आमच्या मेंबर्सचं एक्झिबिशन आम्ही इथेच भरवणार आहोत. तर त्यालासुद्धा सगळ्यांनी या पहा की आमच्या मेंबर्सनी कशा प्रकारचे फोटोग्राफी करतात ते सगळ्या लोकांना कळवं म्हणून त्याचं प्रदर्शन आम्ही 17 ते 19 इथेच बालगंधर्वमध्ये आहे. 17ला सकाळी 11 वाजता त्याचं उद्घाटन होणार आहे.